बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी शास्त्रज्ञांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन. अभोणा येथे खेत बचाव अभियान अंतर्गत भव्य सुसंवाद कार्यक्रम. कळवण तालुक्यातील अभोणा येथे कृषी विभागाअंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा नाशिक यांच्या माध्यमातून खेत बचाव अभियान अंतर्गत शेतकरी व शास्त्रज्ञ भेटी आणि सुसंवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील पीक नियोजन, संतुलित खत व्यवस्थापन आणि नैसर्गिक शेती या विषयांवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधक संचालक डॉक्टर प्रशांत बोडके यांनी अल निनोमुळे निर्माण होणारी परिस्थिती, संभाव्य परिणाम आणि आपत्कालीन पीक नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. शेतकऱ्यांनी हवामानानुरूप पीक निवड व पाणी व्यवस्थापनावर भर द्यावा असे आवाहन केले. तसेच गहू संशोधन केंद्र निफाड येथील शास्त्रज्ञ डॉक्टर मालुंजकर यांनी सोयाबीन व मका पिकाच्या सुधारित लागवड तंत्रज्ञानाची माहिती दिली. कृषी संशोधन केंद्र इगतपुरीचे सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर कोडगे यांनी भात पिकाच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ श्री विशाल चौधरी यांनी रासायनिक खतांचा संतुलित वापर आणि नैसर्गिक निविष्ठांचे महत्त्व स्पष्ट केले. तर आत्मा नाशिकचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीत यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन गटशेती संकल्पना आणि नैसर्गिक निविष्ठा निर्मितीबाबत माहिती दिली. कार्यक्रमात नैसर्गिक निविष्ठा निर्मिती, CRA तंत्रज्ञानाद्वारे फळबाग लागवड तसेच BBF पद्धतीच्या लागवडीची प्रात्यक्षिकेही सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अशोक डमाडे, उपविभागीय कृषी अधिकारी कळवण यांनी केले. तालुका कृषी अधिकारी कळवण आणि आत्मा कळवण यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांनी विविध तांत्रिक विषयांवर शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधत मार्गदर्शनाचा लाभ घेतला. मुख्य संपादक चेतन हिरे सह खुशाल देवरे, कळवण.